हॅलो आवाज दे रे. राम कृष्ण कृपा पाहता
भरवा तो विठ्ठल भरवा तो विठ्ठल पाप ताप दैन्य जाय उठा होती पाप ताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा पाप ताप दैन्य जाय उठा आलिया भेटी हरिदासाचे आलिया भेटी हरिदासाचे आलिया भेटी हरिदासाचे पाप ताप दैन्य जाय उठा 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 आलिया भेटी हरिदासाचे आलिया भेटी हरिदासाचे आलिया भेटी हरिदासाचे ऐसे बरदाई अनगाते अंगी ऐसे बरदाई अनगाते अंगी ऐसे बरदाई अनगाते अंगी दानवत चरण के रजवती जुड़ापानी चरण के रजवती जुड़ापानी नापति कीर्तनी कांति माता नापति कीर्तनी कांति माता नापति कीर्तनी कांति माता भवतराभया करे नाभ भवतराभया दुःखमहे नाभ भाव भावकाई ऐसे बल नाई अनगत्य अंगी ऐसे बल नाई अनगत्य अंगी विपदे सजगे दानवत कामने मना झाले समाधान कामने मना झाले समाधान गिरा चरण वैष्णवाचे चरण वैष्णवाचे कामने मना झाले समाधान मना झाले समाधान गिरा चरण वैष्णवा चरण वैष्णवाने गिरा चरण वैष्णवाने ऐसे बरदाइया निकाते अंगी ऐसे बरदाइया निकाते अंगी जगी दानव कुमारी
हरे
पाप ताप दैन्य जाय उठा उठी, पाप ताप दैन्य जाय उठा उठी, झालिया बेटी हरिदासांची, ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थे जगी दान व्रत, चरणीचे रजवंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माथार, ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थे जगी दान व्रत, भवतराव या उत्तम हे नाव, भिजोने दीपाव हात काही, ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थे जगी दान व्रत, तुका म्हणे म्हणा झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे, ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तपतीर्थे जगी दान व्रत, विठ्ठला
विठ्ठल 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 कुंडली कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय ध्यातुं मुनिवे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वक्रतुण्डवाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री संताची प्रिय माता चरणावरी संताची हे माता चरणावरी सांग हे करी दंडवत श्री संताची हे माता चरणावरी केली स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्री चरणा श्री गुंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जोडोनिया करो चरणी ठेवी तो माला चरणी ठेवी तो माता परिस्वामी विनंती माने पंढरीनाथ परिस्वामी विनंती माने दैन्य जाय उठा उठी झाली या भेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थे जगी दान व्रत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य जगमान्य संत शिरोमणी श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा सगळ्यांच्या पाठातला परिचयाचा अपरिचयाचा 5 चरणाचा संताचं महात्म्य भेटीचं सांगणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला थोडक्यात अल्पसा परिहार म्हणजे सर्वांना ज्ञात आहेच.
वैकुंठवासी हरिभक्ती परायण नागोराव महाराज संभाजी वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त म्हणजेच वर्षश्राद्धानिमित्त पुण्यतिथी पहिली या अनुषंगाने आमचे परमस्नेही परम आदरणीय हरिभक्तीपरायण मध्ये निमित्त म्हणा संभाजी वाघमारे, संभाजी नागोराव वाघमारे. आता टाळच घेतलाय हरिभक्त का म्हणलं. खरंय खरंय. तसेच नांदेडला आम्ही हो. त्यांचे बंधू श्री सुनील नागोराव वाघमारे, श्री अनिल नागोराव वाघमारे, त्यांचा संपूर्ण असणारा परिवार यांच्या या अनुषंगाने आलेलं निमंत्रण आणि तुमच्या सर्व महात्म्यांच्या भेटीचा योग हे सामान्याचं काम नाही आणि एकट्याचा मोहे खेळ म्हणूनही मेळ मिळाला. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत अलंकार वैजनाथ बुवा तिडके, भजन सम्राट शाहूजी महाराज, आदरणीय आमचे पांचाळ महाराज, आदरणीय प्रकाश महाराज महाराज, संग्राम महाराज, आदरणीय आमचे दामोदर महाराज, आदरणीय प्रदीप महाराज. एवढ्याला झुकवण्याची ज्याच्यामध्ये ताकद आहे त्याला याला प्रदीप म्हणावं. आता सध्या प्रदीपाचंच काम आहे ना, दिवाळी ही जर ज्योत मावळली महाराज याच काहीच काम नाही. आमचे सतत आम्हाला दर पंधरवाडी एकादशीला साथ करणारे आमचे सर्व आदरणीय भजनी मंडळ आणग्याचे, अजून कळत न कळत असलेले, माहीत नसलेले सामाजिक कार्यकर्ते, पारमार्थिक कार्यकर्ते, आधी करून ज्येष्ठ सिद्ध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष असेल, पोलीस पाटील, सरपंच, आधी करून सर्व भागवताचार्य, गायनाचार्य, आधी करून कीर्तनकार, सर्वांच्या चरणावरती मस्तक ठेवून असणाऱ्या या ठिकाणी सेवेला आपल्या वेळेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू. विठाला 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 ज्या महात्म्याबद्दल बोलायचं आहे त्या महात्म्यांचं पुण्यस्मरण करणं किंवा पुण्यतिथी करणं, ज्या तिथीला आपण करत असतो ती तिथी पावन केलेली असते, तो दिवस पावन केलेला असतो म्हणण्यापेक्षा ते महात्मे त्याच्यासाठीच येत असतात महाराज. हे जे संकट तुमच्या आमच्यावर सावट जे बसलेलं आहे त्या संकटाचं सावट दूर करण्याचं सामर्थ्य संतांमध्ये. एखाद्या वेळेस देव मागे सरकत पण संत मात्र हे संकट दूर करत असतात. म्हणून त्यांची वेळोवेळी समाजावर 4 जणांचे ऋण आहेत. एक ऋण आहे आई वडिलांचे, दुसरा ऋण आहे समाजाचा, तिसरा ऋण आहे गुरुचे आणि चौथा ऋण आहे देवाचा. हे 4 ऋण फेडल्याशिवाय माणसानं मरत जाऊ नये. हे आद्य कर्तव्य आहे. हे 4 ऋण फेडल्याशिवाय मरत जाऊ नये. बस. मी कुठं काय आळंदी पंढरपूरला वैजनाथ शिकलेलं नाही. खरं तर या पवित्र भूमीमध्ये, माळाकुळीमध्ये, या ज्योतिर्लिंग क्षेत्राच्या ठिकाणी असणारं माझ्या वडिलाची सटीला असणारं दरवर्षी कीर्तन होतच खंडोबाच्या मंदिरामध्ये दरवर्षी. आता थोडा विसर पडला असेल पण पुन्हा विसर पडू नये म्हणून हे विचार मारण्यासाठी आलो. विठाला सामाजिक कार्य करून पारमार्थिक असणारी स्थितीला जाऊन पोहोचलेले आमचे नागोराव महाराज. समाज कार्य करत असताना समाजात काही लोक त्याच प्रमाणे भरकटत जातात, पण समाज कार्य करून सुद्धा आध्यात्मिक कार्याची
पताका असणारी त्या पंढरपूरला नेऊन पोहोचवण्याचं कार्य त्यांनी केलेलं. आणि आपला परिवार नुसता सुसंस्कृत नाही तर संस्कृती असणारा असा निर्माण केला. नुसतं माणसं शिकतात, त्या शिकण्याला काही अर्थ नाही महाराज. BA असतील, MA असतील, LLB असतील, अनेक पदव्या घेतील, पण त्याला जर अध्यात्माची जोड लावली तर त्याला संस्कृती म्हणता येतं. आणि ती संस्कृती टिकून ठेवण्याचं कार्य आमचे हरिभक्तपरायण नागोराव महाराजांनी कार्य केलं. शिक्षक हा पेशा असा आहे, आई वडील जर बिघडले, आई वडील तर एक कुटुंब बिघडतं. आई वडील जर बिघडले तर एक कुटुंब बिघडतं. एक शिक्षक जर बिघडला, एक शिक्षक, मी कोणाला टोचून बोलणार नाही बरं का, पण किती 50 पिढ्याचं वाटोळं करतं एक शिक्षक बिघडला तर. पण एक महात्मा जर बिघडला तर किती पिढ्या वाटोळ होतील सांगता येत नाही. म्हणून इथं उभा राहण्याला तरी नीट राहिलं पाहिजे. आता सध्या परिस्थिती अतिशय दुर्मिळ आणि अवघड झालेली आहे. कोणाला बोलायचं काम नाही महाराज. शास्त्र काय सांगतं आणि आपण कोण्या पद्धतीनं वागतोय त्यांचं त्यांनाच माहिती. शास्त्राच्या विरोधाभास, संतांच्या विरोधाभास आपण आचरण करत आहोत. आपल्या जीवनामध्ये जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल, आपल्या जीवनामध्ये काही प्रगती करून घ्यायची असेल, आपल्या जीवनामध्ये काही अध्यात्म प्रगत करायचं असेल तर संत विचार फक्त जीवनामध्ये आणा. शिक्षणासोबत संत विचाराची अत्यंतिक गरज आहे. काही जणांचा विरोध होता, विरोधही आजही आहे, पण गीतेसारखं जर तत्वज्ञान जर या अभ्यासक्रमामध्ये आलं, निश्चित आमची पिढी सुधारल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला म्हणून समाजाचे ऋण आहेत. समाजाचे ऋण असणारे आपण फेडू शकतो. समाजाचे ऋण काय करू शकतो? समाजसेवा करून समाजाचे ऋण फेडू शकतो. आई वडिलांचे ऋण, आई वडिलांचे ऋण फिटतच नाहीत. उपकार केलेले फिटत असतात का? आईनं म्हणलं, बाळा मी तुला लहानाचं मोठं केलं रे, माझ्या अंगावरच तुला दूध पाजलं, किती लिटर दूध आणून देऊ मला? उपकार आईचे फिटत नाहीत. आईचं प्रेम अश्रूमध्ये असतं, वडिलाचं प्रेम अंतःकरणामध्ये असतं. वडिलाचं प्रेम अंतःकरण रडत असतं, आईचं प्रेम अश्रूच्या द्वारे दिसत असतं. बापाचं हृदय कधी दिसलं नाही महाराज आणि कधी दिसणारही नाही. म्हणून आई वडिलांचे जर ऋण फेडायचे असतील, मला वाटतंय आपल्याला इतके दिवस झाले आपण जे भजन करतोय ना, भजन, कदाचित देव कळाला का नाही कळाला मला माहित नाही, पण खरा जर आपल्याला पांडुरंग परमात्मा कळाला असेल तर ते केवळ पुंडलिकरायामुळं. पुंडलिकरायानं केलं तरी काय हो असं? आई वडिलांची सेवेशिवाय दुसरं काही केलं? मग आपल्याला पांडुरंग कळाला म्हणता की नाही कळाला म्हणता? म्हणून आई वडिलांच्या सेवेतून ऋणातून मुक्त व्हायचं असेल, होऊ शकत नाही. कितीही जन्म जरी घेतले तरी ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पण कृतज्ञता म्हणून हे कार्यक्रम आहे, कृतज्ञता म्हणून कीर्तन भजन आहे, कृतज्ञता म्हणून अन्नदान आहे. त्यांच्या ऋणातून आपण मुक्तच होऊ शकत नाही, पण त्यांच्या सेवास हा भाव ठेवून अंतःकरणामध्ये बस ऋणातून मुक्त होता येतं. आपण प्रयत्न तरी करीत जावं कमीत कमी. नाही म्हणजे महाराज म्हणजे होताच येत नाही म्हणजे आता त्याच्या भानगडीतच नको म्हणजे. मग चालेल माय बाप वृद्धाश्रमात. शोकांतिकाय आपल्या या महाराष्ट्र देशामध्ये, भारतामध्ये वृद्धाश्रम पाहिजेच नाहीत महाराज. अहो ज्या कुत्र्याला सुद्धा जेवढं खायला लागत नाही ना, तेवढं सुद्धा वर्षाचं अन्नदान त्या
मायबापाचं नसतं मला. आणि त्या माऊलीनं जर विचार केला असता की याला जलमरार 8व्या दिवशी पायरी येऊन घसरता घसरता फेकून दिलं असतं तर आजचा दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता. म्हणून आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होता येत नाही, पण कृतज्ञता मात्र होता येतं. कृतज्ञ आपल्याला होता येतं. म्हणून असणारं या कृतज्ञतेतून मुक्त होण्यासाठी आई वडिलांची सेवा आहे, म्हणजे पुण्यतिथी आहे, अन्नदान आहे, आदी करून या पारमार्थिक आध्यात्मिक गोष्टी करता येतात. भगवंताचं जे उपकार आहेत आपल्यावर, त्यांचे जे ऋण आहेत आपल्यावर, त्या ऋणातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर काय करावं लागेल? त्यांचं भजन करून, त्यांची नामस्मरण करून, त्या भक्तीतून आपल्याला उतराई होऊ शकता येतं. पण संतांचे अलौकिक अगणित असे जे उपकार आहेत त्या उपकारातून आपल्याला कधीही परतफेड करता येत नाही. म्हणून असे जे उपकार आहेत, या त्यांचे जे ऋण आहेत, ते ऋण असणारा त्या संतांच्या ऋणातून, या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून, भजन कीर्तनाच्या माध्यमातून, त्यांच्या संत वचनातून, आचरणातून आपण आचरण करून राहून जे आपण वागत असतो त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे. म्हणून संत महात्म्य आपल्याला कळत नाही. आता कमी बॉल मध्ये जास्त रन काढून चालायचे आपण. पहिली गाडी जरी डेपोतून उशिरा सुटली तरी शेवटची गाडी मात्र डेपो मध्ये वेळेवर पोहोचली. जेवण म्हणजे की सावकाश उद्या म्हणजे जेवण, भजन म्हणजे उद्या पटपट. संत महात्मा आपल्याला कळत नाही. मी असं म्हणेन, संत महात्मा कळणं, देव कळणं ही दूरची गोष्ट आहे. आपल्याला माणूस म्हणून जरी कळाला तरी निश्चित त्याला देव कळाला. विठाला विठाला एक गाई राखणारा मुलगा शेतामध्ये असा म्हैस राखत होता आणि राखता राखता योगायोगानं त्याला एक काचेचा मणी सापडला. तो काचेचा मणी एवढा सुबुकदार होता, चमकदार होता, त्याला असं वाटायला लागलं की हा जर मणी मी माझ्या म्हशीच्या गळ्यामध्ये दोरीमध्ये जर बांधला तर माझी म्हैस किती शोभून दिसेल. म्हणून तो काचेचा मणी त्यांनी स्वच्छ केला, चिखलानं भरलेला होता, पुसला, त्याला छिद्र होतं, त्याला सुतळी ववली आणि ते म्हशीच्या गळ्यामध्ये बांधला. येणारे जाणारे सगळे पाहायचे आणि विचारायचे काय म्हणी, म्हैस कोणाची म्हणायचे, काय सुंदर आहे, काय काय चमकदार आहे हा काचेचा मणी. त्यानं सांगायचं माझ्या प्रारब्धानं, माझ्या नशिबानं असणारं मला हे प्राप्त झालेलं आहे म्हैस राखता राखता. लोकांना नवल वाटायचं खरंच काय काचेचा मणी आहे, पण किती चमकदार आहे. योगायोगाने एक असणारा सराफ्यातला माणूस जाऊ लागला. त्यानं पाहिलं खरंच असा चमकदार असणारा मणी त्या म्हशीच्या गळ्यात पाहिला. कोणाची रे म्हणले म्हैशी. त्याला महाराज एवढी छाती फुगली. आता गाई राखणारा बिचारा ते एवढी छाती फुगली. त्यानं सांगितलं म्हैस माझी म्हणला. ते गळ्यामध्ये काय बांधलास? ते म्हणला हे माझ्या प्रारब्धानं मला हा काचेचा मणी मिळालाय म्हणून मी याला माझ्या म्हशीच्या गळ्यात बांधलाय. त्या म्हशीच्या गळ्यात कशाला बांधतोस म्हणले, मी तुला 200 रुपये देतो, हे काचेचा मणी मला देऊन टाक. याची मला ओळख सुद्धा नाही आणि तू मला काचेच्या मणी बद्दल 200 रुपये देतोय. निश्चित याची किंमत काय असली पाहिजे, जास्तीची असली पाहिजे. त्यांनी सांगितलं मला मणी विकायचा नाही. त्याच्या म्हशीच्या गळ्यातला तो मणी बाजूला काढून ठेवला. त्याला विचार केला या मण्याची काय किंमत आहे, किमान आपण याची किंमत तरी केली. म्हणून त्यानं असणारा आता त्याचा जवळचा मित्र, आता गाई राखणाऱ्याचा मित्र काय कलेक्टर असेल का, शिक्षक असेल का, अभियंता काय, हा गाई राखणाऱ्याचा मित्र गाई राखीच ना. भाजी विकणारा त्याचा मित्र होता. त्या भाजी विकणाऱ्या मित्राला त्यानं विचारलं वा की मला एक माझ्या प्रारब्धानं काचेचा मणी मिळालाय, याची काय किंमत करशील सांग बरं. ते म्हणला तू माझ्या जवळचा मित्र आहेस, याची काय किंमत करायची रे म्हणले. मी दुसरं कोणी असतं तर 1 मेथीची पेंडी दिली असती म्हणले, तुला मी 2 मेथीच्या पेंड्या देतो. त्याला योग्य अशी किंमत वाटणं झाली. त्यानं तालुक्याच्या ठिकाणी असणारा गेला. त्याच्या वडिलाचे मित्र होते.
आता कापड दुकानवाले तालुक्याच्या ठिकाणी फार मोठे काही हायफाय नसतात. कापड दुकानवाल्याला विचारलं, म्हणजे सावकार याची काय किंमत कराल? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, बाळा तुझ्या माझ्या वडिलाचे जुने संबंध आहेत, याची काय किंमत करायची म्हणले. अर्धा मीटर कापड दिला असता म्हणले, पण तू माझ्या मित्राचा मुलगा आहेस, खूप असा नेहरूभाई सारखा वैजनाथ बुवा सारखा लांब मोठा शर्ट तुला कापड देतो म्हणले. योग्य अशी त्याला किंमत वाटना. नांदेड सारख्या सिटीमध्ये गेला, त्यांनी ते काचेचा मणी त्या रत्न पारख्याला दाखवला. त्यांनी सांगितलं याची लाखो रुपये किंमत मी इथं करू शकत नाही म्हणले, याच्यासाठी जेवाऱ्यात म्हणजे मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागेल म्हणले मी गुराखीरा माणूस आहे म्हणले, इथून आकाश तरी माळाको येऊन गाठली म्हणले. आता मुंबई पर्यंत जायचं सोपी गोष्ट आहे का? तुम्हीच न्या म्हणले, ह्याचे काय येतील ते आपण वाटून घेऊ म्हणले. किंमत त्याची आलेली. मुंबई सारख्या ठिकाणी त्या मुलानं त्या गुराख्यानं घेऊन गेला. जो जेवारी होता, जो खरा रत्नाची पारख करणारा होता, त्या रत्नाच्या पारख करणाऱ्यानं पाहिल्याबरोबर सांगितलं याची 10 लाख रुपयापेक्षाही किंमत जास्त आहे. आता मला सांगा 10 लाख रुपये किंमत केव्हा झाली? म्हशीच्या गळ्यात होती त्यावेळेस 10 लाख किंमत नव्हती का? होती. 10 लाख म्हशीच्या गळ्यात होती त्यावेळेस सुद्धा 10 लाखच किंमत होती. पण न कळल्यामुळं बेकिंमत करून बसलो. आपलं तसंच झालेलं आहे महाराज. संत आपल्याला कळत नाहीत, संत महात्मा आपल्या ताटात जेवतात. मोतीराम महाराज आपल्या सोबत बसलेले, माऊली महाराज आपल्या सोबत जेवलेले, आपल्याला किंमत कळत नाही महाराज. उमरतचे नामदेव महाराज आपल्या सोबत राहिलेले, हे महात्मे आपल्याला कळत नाहीत महाराज. दिग्रसचे आपले मोतीराम महाराजांचे शिष्य कोणजी महाराज आपल्या सोबत सहवासात त्यांच्या सोबत भजन केलेलं आहे. महात्मे कळत नाहीत महाराज आपल्याला. सामान्य जीवाला संत कळत नाही. सामान्य जीवाला हेच कळत नाही मी माणूस आहे. त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर. नकळे तो साकार ब्रह्मादिका ब्रह्माधिकार. सामान्य जीवाला संत महात्मा कळत नाही. काही शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, ज्याला भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ कळतो. त्रिकाळ ज्ञानी आहे. या सगळ्याचा शास्त्राचा अभ्यास आहे, योगाचा अभ्यास आहे. शास्त्राचा जरी अभ्यास असेल त्याला सुद्धा संत महात्मा कळेल की नाही सांगताय. एवढाच नाही, ज्याला असणार आकाशामध्ये आदर उडता येत, जे पायऱ्या असणाऱ्या आदर चढता येतात, आकाशातल्या पायऱ्या चढता येतात. पवळा घालवेल पाला
तुझे महिमा पूर्वी राजे लोक असणारे त्या अंबारीत बसायचे. अंबारीत बसत असताना त्याच्यावर एक हौदा असायचा. त्या अंबारीवर त्या हौदामध्ये एक आसन टाकायचं. त्या आसनावरती जसं आदर बसावं तसं योगी महात्मे काही शास्त्राचे अभ्यास केलेले जे महात्मे असतात नुसतं आसन टाकतात महाराज आणि त्या आसनावरती आकाशामध्ये आदर उडतात. योगाच्या द्वारे हे होऊ शकतं महाराज. बरं का आपल्याला एकल कोंबडी असल्यामुळे आपल्याला एकच माहिती आहे, सकाळी उठणे, पारशानं आंघोळ न करता निहारी करणे आणि शेताकडे जाणे. संध्याकाळ झाली जेवणे, कोणाचा व्हॉट्सअप आलाय का बघणे. योगाच्या भानगडीत आपण पडू नका. पण हे योगा सामर्थ्यावर होऊ शकतं असा जरी महात्मा असेल त्याला सुद्धा संत महात्मा कळेल की नाही सांगताय. योगाच्या द्वारे असणारं आसन जरी आदर असेल तरी त्या आसनावरती बसून आदर उडण्याचं सामर्थ्य त्या महात्म्यामध्ये जरी असेल तरी सुद्धा त्याला संत महात्मा कळत. एवढंच नाही, पायऱ्या चढाव्या पायऱ्या, तसं आदर माणसाला पायऱ्या चढल्यासारखं उडून जाता येतं. आपल्या शिडीच्या आपल्या घरातल्या जिन्याच्या पायऱ्या आपल्याला चढणं शक्य नाही. आता लोक फरशीवर चालता येणार झाले लोकांना. आत्ताच्या चपला घालून फिरायची वेळ आलेली. आपल्याच फरशीवर आपलंच तंगड बस. पायऱ्या चढणं तर दूरची गोष्ट आहे, पण योग सामर्थ्यावर असणाऱ्या पायऱ्या सुद्धा चढून स्वर्गातल्या जाता येतात. हे सामर्थ्य त्या योगाच्या द्वारे महाराज अष्टमहासिद्धी येतात. माणसं एक सिद्धी जर प्राप्त झाली ना बुवा, तिथंच गुरपटून बसायला आणि तिथं साखर वाटायला चालू करायला. हिरवी झाली ना साखर, शिवली येतायची बाई, अवघड काम. हे योगाच्या द्वारे सगळं करता येतं, होऊ शकतं महाराज. एवढा जरी योग शास्त्राचा अभ्यास असेल तरी सुद्धा त्याला संत महात्मा कळत नाही. साधन सिद्ध पुरुष आहे. साधन सिद्ध म्हणजे साधना करून सामर्थ्यावर, जसे चांगदेव महाराज योगाच्या द्वारे काय करत, कुठलंही रूप धारण करत होते. साधन सिद्ध पुरुष म्हणा. साधन सिद्ध महात्मा जो असतो ना, काही करू शकतो महाराज. काही कुठलंही रूप घेऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो, काही अंगावर घेऊ शकतो. मेलेल्याला जिवंत करण्यात सामर्थ्य त्या योग्यामध्ये. सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, 6-6 महिने असे बडे पडलेले असायचे. चांगदेव महाराज काय करायचे, योगाच्या द्वारे 6 महिन्याला एक मड उठवायचे. योगाच्या द्वारे. असा जरी महात्मा असेल तरी सुद्धा त्याला संत महात्मा कळेल की नाही सांगतात. म्हणजे सामान्य जीवाला संत महात्मा कळत नाही, काही शास्त्राचा अभ्यास केलेला त्याला संत महात्मा कळत नाही. साधन सिद्ध पुरुष आहे त्याला संत महात्मा कळत नाही. अज्ञान सिद्ध महात्मा, अज्ञान सिद्ध महात्मा कशाला म्हणा, बोध प्राप्त झालं
की त्याला पुन्हा विद्या शिकायची गरज नाही. इंद्र प्राप्त झालं, पुन्हा विद्या शिकायची गरज नाही. ब्रह्मदेव पद प्राप्त झालं, पुन्हा विद्या शिकायची गरज नाही. म्हणजे अजान सिद्ध महात्म्य याला म्हणावं. पद प्राप्त झाली की साधन त्याला प्राप्तच, सिद्धी प्राप्तच. पण असा जरी महात्मा असेल, आता एवढं बोलणं सोपं नाही बरं काय. इंद्र पद प्राप्त होणं सोपी गोष्ट नाही. ब्रह्मपद प्राप्त होणं सोपी गोष्ट नाही. ब्रह्मदेवानं सोपं वाटायला तुम्हाला? 100 वेळेस ब्राह्मणाचा जन्म घेऊन बिनचूक कर्म करावं लागतं आणि त्यावेळेस ब्रह्मदेव होता येतं. आपल्याला संध्या जमत नाही, साधी संध्या. ब्रह्मदेव होणं आमची गोष्ट आहे. संध्या जर करायची असेल, उडदाचा दाना भिजेल एवढंच त्या संध्याच्या पळीमध्ये पाणी आलं पाहिजे. जास्त जर पिलं तर दारू पिलेल्याचं पाप लागतं. संध्याचं सांगतोय मी. आपण त्या भानगडीत पडायचं, नुसतं ऐकत जायचं. ते उडदाचा दाना भिजल एवढंच त्या संध्याच्या पळीत पाणी आलं पाहिजे, तर ती संध्या होत असते. दुसरी गोष्ट, ते पाणी प्राशन करत असताना जर मटकुनी तोंडाचा आवाज केला तर मांसाहार केलेल्याचं पाप लागतं. तुम्हाला सांगा, जी लुगडं घालत होती ती आता गाऊन घालेल, तिला सांगा. सवळण काष्टे सगळी आता अवघड झालं महाराज सांगणं. फार संत महात्मा कळणं फार दुर्मिळ गोष्ट आहे. आपला नैवेद्य जर करायचा असेल ना, नैवेद्य घरातला देवाचा, नैवेद्याला नियम असा आहे, काष्टा असल्याशिवाय नैवेद्य चालत नाही. आणि पूजा करणाऱ्याला, यजमानाला काष्टा असेल तरच पूजा चालते, असं शास्त्र आहे. तुम्ही नेसा, गाऊन घाला, मला त्याबद्दल काय म्हणायचं. विठ्ठला नैवेद्यामध्ये कांदा आणि लसूण जर असेल तर तो नैवेद्य चालत नाही. नैवेद्यामध्ये कांदा किंवा लसूण जर असेल तर तो नैवेद्य देवाला चालत नाही. जेवढा मांसाहार निषिद्ध सांगितलेला आहे तेवढा कांदा लसूण वर्ज्य सांगितलेला आहे. टाकायचा न टाकायचा, खायचा न खायचा तुम्ही ठरवा. काय सांगू लागलो मी? कीर्तन. संत महात्मा साधन सिद्ध ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. नकळे साचार ब्रह्मादिका, ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही असा अजान सिद्ध महात्मा महाराज. चला पुढे. अपरोक्ष ज्ञानी एक पायरी चढली की तो संत पदावर काय होणार आहे? आरूढ होणार आहे. असा जरी महात्मा असेल तरी त्याला संत महात्मा कळत नाही. अपरोक्ष ज्ञानी कशाला म्हणतात? जाणून बुजून केलेलं पाप जर असेल तर त्याचा दोष त्या महात्म्याला काय होत नाही, लागत नाही. जाणून बुजून केलेलं पाप असं जरी केलेलं असेल, असा जरी महात्मा असेल तरी त्या महात्म्याला सुद्धा संत महात्मा कळत नाही. म्हणजे मग संत महात्मा कळतच नाही का? सिद्धांत हा आहे, संत महात्मा संतालाच कळतो. का म्हणे अंगी वागे ते आपण, अंगी वागे ते आपण,
व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळो. महिमा कळत नाही असं नाही महाराज, संत कळत नाहीत असं नाही. तुकोबाराच्या काळामध्ये सुद्धा तुकाराम महाराज होते म्हणून कोणाला किंमत होती का? ज्ञानोबराची किंमत होती का? त्या काळात सुद्धा त्या महात्म्याला किंमत नव्हती महाराज. एखादा जर महात्मा विचारायला आला कोणी की तुकाराम महाराज कुठं राहतात हो, त्यावेळेस ते तुकाराम महाराज म्हणायचे नाही, गावातले लोक म्हणायचे की येडं तू क्या का आमच्या त्या तिकडे राहतो. संत महात्मे कळत नाहीत महाराज, संत महात्मे कळतच नाहीत का? संत महात्मे कळतात. सिद्धांत हा आहे संत महात्मे संतालाच कळतात आणि दृष्टांत हा आहे संत महात्मे संताला सुद्धा कळत नाही. सिद्धांत हा आहे संत महात्मे संतालाच कळतात, दृष्टांत हा आहे संत महात्मे संताला कळत नाही. भगवान विष्णूकडे नारद महर्षी एकदा गेले. वेळ संपलेलीच आहे पण आता राहिलेले बॉल टाकून देतो. भगवान विष्णूकडे गेले. नारदांनी विचारलं, देवा मला संताचा महिमा जाणून घ्यायचा, लवकर सांगा कीर्तन सुटण्याच्या आधी. त्यावेळेस देवानी सांगितलं, बाबा म्हणजे तुम्ही स्वतः संत आहात आणि तुम्हाला संताचा महिमा जाणून घ्यायची काय गरज आहे? त्यावेळेस त्यांनी नाही सांगितलं, मला संताचा महिमा जाणून घ्यायचा, तुम्ही सांगा. त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं, तुम्ही एक काम करा म्हणले, तुम्ही पूर्व दिशेला जा, त्या ठिकाणी एक सरडा बसलेला आहे, त्या सरड्याला जाऊन विचारा. नारद महर्षी तिकडे गेले पूर्वेकडे. त्या सरडा ज्या ठिकाणी बसलेला होता त्या सरड्याला पाहिल्याबरोबर नारदाची आणि नजरानजर झाल्याबरोबर त्या सरड्यानं प्राण सोडून दिला. नारद महर्षी परत आले, देवाला सांगितलं, देवा सरडा तर मेला म्हणजे मरू द्या म्हणले, एक काम करा म्हणजे पश्चिमेला जा आणि त्या पश्चिम दिशेला एक पोपट बसलेला त्या पोपटाला जाऊन विचारा. नारद महर्षी पोपटाकडे गेले. नारद महर्षीने नमस्कार करणार त्या पोपटाला, त्या पोपटाची त्या नारद महर्षी नजरानजर झाल्याबरोबर पोपटाने सुद्धा प्राण सोडून दिला. आपल्याला ज्याला विचारायला आपण चाललो ते प्राण सोडून द्यायला मरून चाललंय म्हणजे काय भानगडे, म्हणजे आपलं तर चुकायले का, कोण काय चुकायले काय कळना झाले बा. म्हणजे आज करावं म्हणला कार्यक्रम की काहीतरी व्हायला, काय चुकायले कुठं व्हायले काय भानगड कळना झाले. पुन्हा भगवान विष्णूकडे गेले, म्हणले देवा काय करावं सांगा म्हणले, आता तुम्ही केव्हा करावं कार्यक्रम सांगा म्हणले. आता तुमच्यावर घेऊ नका बरं कसं. मला संताचा महिमा जाणून घ्यायचा आहे, काय करावं सांगा. त्यावेळेस भगवान विष्णूने सांगितलं, एक काम कर म्हणले, 25 वर्षानंतर एका राजाला मुलगा झालेला म्हणले आणि त्या मुलाला जाऊन तू काय कर विचार म्हणले, संताचा महिमा ते सांग. नारद थोडेसे हसले. देवाला म्हणले, देवा काय समाधी राजवाड्यात बांधायचा विचार आहे का म्हणले माझा. अहो इथं एक विरोधी पक्ष नेता नव्हता म्हणून जमलं म्हणले का पोपटाकडं सरड्याकडं, इथं राजा जिवंत होईल का म्हणले. मला मी जर विचारलं आणि त्यानं जर प्राण सोडला बैतल्या माझी तर समाधीच करते म्हणले राजा. म्हणजे माझ्यावर विश्वास आहे म्हणजे विश्वास आहे पण थोडा भरोसा वाटणार. नारद महर्षी असणार त्या राजवाड्यामध्ये निघाले महाराज स्वारी तिकडे. आणि निघाले असताना वर्दी देऊन राजाला जाऊन सांगितलं की आपल्या राजवाड्यामध्ये नारद महर्षी येत आहे. विचारलं, सगळीकडे साखर पान सगळीकडे पेढे वाटप चालू होतं. मुलगा झाला राजाला म्हणून. 25 वर्षानंतर झालेला मुलगा महाराज. आणि नारद महर्षी येत आहे म्हणल्यावर असणार अतिथी देव भव शास्त्र सांगतो. मात्र देव भव पित्र देव भव आणि अतिथी देव. आलेल्या अतिथीचा सत्कार करावा, आलेल्या अतिथीचा सन्मान करावा हे शास्त्र शिकवतो महाराज. आता संत येती घरा मागचे पुढचे दरवाजे कसा सन्मान करा काय नाही. म्हणून अतिथीचा सत्कार. नारद महर्षी आले, पाद्यपूजा केली महाराज. रिकाम्या हातानं पाया पुढे जाऊ नये बरं. म्हणजे आता मी म्हणते म्हणून इथं हे करू नका, खिशात हात घालू नका.
देवाच्या, गुरुच्या, ब्राह्मणाच्या रिकाम्या हाताने काय करू? म्हणून नारद महर्षीची पाद्यपूजा केली असणार आणि सर्व पूजा झाल्याच्या नंतर सुंदर असणार बोलवा म्हणजे मुलाला असणार मांडीवर दिलं नारद महर्षी. नारदाकडे टूळ ते लेकरू बघू लागलं. जसं बघू लागलं तसं नारदाला घाम फुटू लागला. आता जसा घाम यालाय ना आपल्याला. शेंडी टाईट झाली नारदाची. विचार करू लागले त्याला काही बोलाव आणि ह्यानं जर प्राण सोडला तर आपल्याला इथून काय माळागोळीतून जाऊ देत. काय करावं? नारद महर्षी देवावरती देवाचं स्मरण केलं आणि घट्ट मन करून त्याला बोलायला लागले. आणि भगवंताची लीला अशी त्या जन्मलेल्या लेकराला वाचा फुटली आणि ते लेकरू बोलायला लागलं, महर्षी मला ओळखलं नाही का म्हणले तुम्ही? अहो, ज्या सरड्याच्या जन्मामध्ये निकृष्ट असलेला देह म्हणजे हे सरड्याचा, आणि त्या जन्मामध्ये तुमच्या महात्म्यांची मला भेट झाली म्हणजे, आणि भेट झाल्यामुळं निकृष्ट असलेला तो सरड्याचा देह गेला म्हणजे, आणि पोपटाचा जन्म मिळाला म्हणजे चांगला. पुन्हा तुमची भेट झाली म्हणजे तुमचं दर्शन झालं, आणि तुमच्या दर्शनामुळं तुमच्या भेटीमुळं पोपटाचा सुद्धा निकृष्ट असलेला देह गेला, आणि पुन्हा असणारं परम भाग्यानं साधूच्या भेटीमुळं परम भाग्यानं या राजवाड्यामध्ये, या राजमहालामध्ये या ठिकाणी मला राजाच्या पोटी असणारा हा जन्म मिळाला. म्हणजे याच्यापेक्षा अजून काय संताचा महिमा सांगा? म्हणजे आता संताचा महिमा संताला कळाला म्हणता की नाही कळाला म्हणता? सिद्धांत हाच आहे, संताचा महिमा संतालाच कळत असतो. विठाला विठाला संतची जाणती दुर्लभ या गती दुसऱ्याला काहीच कळत नाही महाराज. वैकुंठवासी ब्रह्मीभूत प्रातस्मरणीय शंकर महाराज कंधारकर सांगायचे, सोनार जर कोणता चांगला असेल तर कोणाला विचारा? सोनारालाच विचारा. कोणता गायक आणायचा आहे कोणाला विचारा? वैजनाथ बुवाला विचारा. कोणता मृदंगी आणावं कोणाला विचारा? आणि कोणता महाराज आणायचा कोणाला विचारा? विठाला त्याची पारख असणारी त्याला असते. म्हणून संत महात्मे कळत नाही, त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी लागते. आणि संत महात्म्याची ओळख झाली, माहीत असणं वेगळं आणि अनुभव असणं वेगळं. एका ठिकाणी दारूचं दुकान आहे, ते माहीत असणं वेगळं, अमुक ठिकाणी दुकान आहे, आणि अनुभव असणं माहीत असलेलंच बरं असते. अनुभव काय कामाचा? काय कामाचा अनुभव महाराज? तसं संत महात्मे हे आहेत, अनुभव असणं वेगळं आणि माहीत असणं वेगळं, आणि त्यांची जर भेट झाली तर काय राहत नाही. Dale,
पहिल्या चरणातून बोलतात, पाप ताप दैन्य जाय उठा उठी झाली या बेटी हरिदासांची. साधूची भेट झाली, संतांची भेट झाली. आता भेट होणं सगळ्या गोष्टी अवघड आहेत मला माहिती आहे. कीर्तन सुटणे अवघड आहे आता मग. संतांची भेट होणं अतिशय अवघड आहे, सगळ्याला माहिती प्रमाण. मग संतांची भेट झाली की काय होतं, आपलं जे पाप आहे ते पाप राहत नाही, ताप राहत नाही आणि दैन्य राहत नाही. आणि माणसाच्या मागे ह्या 3 गोष्टी आता आवर्जून लागलेल्या आहेत. मला रोज पंचांग व्हायला माझ्याकडे माणसे तापानं त्रस्त झालेले, काही दैन्यानं त्रस्त झालेले, काही पापानं त्रस्त झालेले. खूप शास्त्र एवढं बारीक आहे महाराज, तर आपल्याला शास्त्राच्या प्रमाणे वागणं होत नाही. पण पाप जे आहे ते पाप आपल्या हातून करणं आणि चुकून होणं याला खूप छोटा फरक. खोकल्याच्या औषधातून औषध घेणं वेगळं आणि औषधातून औषध घेणं वेगळं. जाणून बुजून केलेलं पाप हे पाप होत असतं. म्हणून अशा पद्धतीचं जरी पाप असेल तरी सुद्धा असणार काय आहे त्याचा दोष नाही. म्हणून हे जे पाप आहे, काही कायिक पाप आहे, काही वाचिक पाप आहे, काही मानसिक पाप आहे, काही पाप आहे, काही उपपाप आहे, काही महापाप आहे. अनेक प्रकार आहेत या पापाचे. पण सगळ्यात मोठं पाप काय असेल, ज्याच्यासाठी हा देह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे त्याचा जर वापर आपण जर करीत नसेल तर सगळ्यात मोठं पाप आहे. हरिपाठामध्ये ज्ञानोबराय सांगतात, नामाशी विन्मुख नामाशी विन्मुख तू नर पापिया हरिविना धावया नकली. मोठं पाप महाराज, ते पाप जे आहे ना, परीक्षा आहे. पोरीची परीक्षा नाही, पाप आडवा आलं म्हणावं त्याला. परमार्थ करू देत नसले की पाप आडवा आलं म्हणत नाही. अन्नदान करू ना दिलं, पाप आडवा आलं म्हणत. पाप आडवं आलं की अशी बंधन आपल्याला दिसत असतात. आपल्याला वाटतं काहीतरी दोष घडला का, दोष नाही, पाप आपलं आडवं आलं म्हणावं बस. म्हणून हे पाप जर जाळायचं असेल तर हे उठाउठी जायचं असेल तर संताची भेट घ्यावी लागते. आता त्रिविध ताप सगळ्याला लागलेले तर आधी भौतिक, आध्यात्मिक आणि आधी दैविक. पण त्रिविध तापाची झाली बोलवाला नुसतं चरण पाहिले भगवंताचे, देवाचे, वैष्णवांचे, त्रिविध ताप पळून जातात ना. फक्त तो वैष्णव पाहिजे मात्र, बरं काय. भजनी वेगळा, वारकरी वेगळा, महाराज वेगळा दिसतोय म्हणून तसं नाही. वैष्णव वेगळा, ज्याची माया सगळी देवावर असती त्याला वैष्णव म्हणावं. अवघी Oh
वैष्णव तो जया, त्याला वैष्णव म्हणावं. आणि अशा वैष्णवाचे नुसतं दर्शन व्हावं, नुसतं मुख दर्शन व्हावं. पहिलेचे लोक गण टिकला बघितला की वारकरी आपल्याला दिसला बाबा म्हणायचे काय परमभाग्य. म्हणजे दिवस उजळल्याबरोबर आणि काही काही जणांची भेट होती महाराज, ज्याची भेट होणे त्याची भेट होती सकाळी उठल्याबरोबर ते म्हणतात राम राम. पण अशा वैष्णवाची भेट व्हावं, दिवस माणसाचा कुणीकडे गेला पण म्हणून वैष्णव सांगतोय मी. आणि अशा वैष्णवाची जर भेट झाली तर आपलं पापही शिल्लक राहत नाही, दैन्यही शिल्लक राहत नाही आणि ताप सुद्धा शिल्लक राहत नाही. आता लोकाला ताप आहे, आपण जे होरपळा चालू कोण्या तापात आहे, हे ताप नाही आपल्याला डॉक्टर तपास येत, ते आपण संसाराच्या तापात आहेत सध्या. आपल्याला पारमार्थिक ताप जास्त नसेल, संसाराचा ताप जास्त आहे आपल्याला. आणि ह्या संसाराच्या तापांमध्ये एवढे त्रस्त होऊन गेलोत आपण की त्याच्यामुळं आपल्याला वेळच नाही महाराज देवाकडे, देवाचं नाव घ्यायला. आणि संत केव्हा भेटतील म्हणून जे बळ आहे ते आयशे बळ नाही. महाराज सांगतात दुसऱ्याच्या ऐसे बळ नाही आणि कांदे अंगी, ऐसे बळ नाही आणि कांदे अंगी, ऐसे बळ दुसऱ्या चरणातून बोलतात आईशे बळ नाही आणि काचे अंगी तप तीर्थे जगी दानव्रत. तीर्थामध्ये काय नाही, सामर्थ्य नाही का? तीर्थामध्ये सामर्थ्य महाराज, दानामध्ये सामर्थ्य, व्रतामध्ये सामर्थ्य. आता एवढे व्रत आहेत आणि एवढं व्रत वैकल्य येतं, प्रत्येक मासामध्ये व्रत आहेत. जेवढे उपासन जेवढे व्रत आहेत सगळेच्या सगळे त्या बायाकडे आहेत महाराज. सगळे सण जवळजवळ, एकही व्रत माणसाकडे नाही, एकच आहे फक्त सण. सगळे नाही तर व्रत बायाकडेच आहे. कुठलं व्रत केल्याच्या नंतर हे व्रत दोघांनी केलं पाहिजे का एकट्याने केलं पाहिजे. चतुर्थीचं जर उद्यापन करायचं असेल तर ते चतुर्थीचं उद्यापन करायला जोडप्यानं बसावं लागतं. ह्या बाईला चतुर्थी ते टेडी कसं काय जमल उद्यापन करायला? जोडप्यानं बसावं लागतं, त्याचा नियम असतो. कुठल्याही पूजेला जर बसायचं असेल
तर 3 दिवस किमान ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे, तर ते व्रताची सांगता होत असते. किमान उघड डोसक्यावर आंघोळ धडाधडाधड करायची सकाळी आणि रात्री नाही ना. त्याची पथ्य आहे. ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्यांनी काय करावं. पथ्य समाधी मला रोजच असतात मला 52 मध्ये हातात. ते पथ्य नाही बापू, हे पथ्य आहेत माणस. म्हणून जे व्रत मालकाला आहे तेच व्रत बायकोनं केलं पाहिजे आणि ते दोघांना व्रत असावं, तर त्याची सांगता किंवा त्याचं फल मिळत असतं. ह्याला सोमवार त्याला बुधवार. हे व्रत करत असताना दोघांनाही त्याचं फळ मिळावं म्हणून त्या व्रताचं. व्रतामध्ये सामर्थ्य नाही, दानात सामर्थ्य नाही का. दान दिल्यामुळं पुण्य होतं, पाप जात नाही. पाप जात का. हस्तस्य भूषणम दानम. हाताचं भूषण काय. दान करणे. नाही म्हणले सोन्याचं कंगन गड्याला आणि सोन्याच्या पाटल्या बायाला. हाताचं भूषण आहे म्हणले ते. हाताचं भूषण ते नाही. हस्तस्य भूषणम दानम. हातानं दान करणे हे हाताचं भूषण आहे. मुखानं नामस्मरण करणं हे कंठाचं भूषण आहे. यदि नाम घोषो कंठो पवित्रो यदि नाम घोषो. कंठानं असणार म्हणजे नामस्मरण करणं वाचन हे त्याचं लक्षण आहे. म्हणून या देहानं दान देत जाव. दान दिल्यामुळं पुण्य होतं, पाप जात नाही. तीर्थामध्ये स्नान जर केलं तर पाप जातं, पुण्य होत नाही. गंगेच्या पाण्यानं स्नान केलं, तीर्थामध्ये जाऊन स्नान जर केलं तर पाप जातं, पुण्य होत नाही. दानानं पुण्य होतं, पाप जात नाही. आता दान देण्याची सध्या वृत्ती नाही. 3 प्रकारचे दान आहेत. एक तामसी, एक रजोगुणी, एक तमोगुणी आणि एक सत्वगुणी. असे 3 प्रकारचे दान आहेत. माणसं 2च प्रकारचे दान देत असतात. सत्वगुणी दान कोणीही देत, सत्यनारायण केल्यावर कोणीही दक्षिणा देत. हे रजोगुणी दान झालं. पण सत्वगुणी दान काही न करता जे दिल्या जातं त्याला सत्वगुणी दान म्हणतात. हे दान देण्याची लोकांची वृत्तीच नाही ना. वेळ संपलेलीच आहे आपली, पण आता सांगतो तुम्हाला. सप्ताह असा होता, सप्ताह. आणि त्या सप्त्यामध्ये डाळ कमी पडली, थोडी डाळ. लोक म्हणले चलाच 4 घरं फिरून येऊ म्हणले. आणि हे 4 घरं फिरून आपल्याला प्रत्येकाने जर थोडी थोडी डाळ दिली, तूर भरपूर पिकली म्हणले. आळी पडली आता, पण तूर भरपूर पिकली म्हणले. काय योगायोगानं त्या बाईच्या घरी गेले. योगायोगानं तिचे मालक बाहेर गेलेले होते आणि ते पहिले शेणाचे टोपले होते, आता साडीवरचे टोपले. तर साडी द्यायची आणि टोपलं प्लास्टिकचं घ्यायचं. सगळं फायबर आणि प्लास्टिक झाले. बायकोला वडापाव, लेकराला पाणीपुरी. अवघड का. सगळं पाऊच मध्ये संसार आला महाराज, पाऊच मध्ये. योगायोगानं तिचे मालक बाहेर गेलेले होते आणि त्या बिचारीनं आणलं ते साडीवरचं टोपलं भरून महाराज. अशी कणगीमध्ये खुपशिली, असं टोपलं भरली, गशी असं लागलं. आता प्रत्येकाच्या घरोघर सत्कर्माचं कार्य, पुण्याचं काम आहे म्हणले. 4 जण जेवतेत म्हणले. तूर आपल्याला काही कमी नाही झाली, खाणार तरी कोण आहेत म्हणले. बार वेगळं निघायचं आणि दोघाला किती हो लागायचं, एवढंच आहे म्हणले. ते टोपलं आणून त्या पोत्यामध्ये असं वतणार महाराज. तेवढ्या दत्त म्हणून आलं ते नवरा. काय करायलीस म्हणला, तुला कळतंय का म्हणला. तुरीला काय भाव चालला, 12,000. खुशाल तेवढं टोपलं घेऊन होतायस म्हणला. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय म्हणली. आता जेवायची वेळ झालेली म्हणली आणि तुम्ही तुरीची डाळ मी काय द्यायला वाटलं का म्हणली तुम्हाला. तसा काही गैरसमज करून घेऊ नका म्हणली. हे सप्तेवाले आपल्या घरी आले. त्या सप्तेवाल्याने सांगितलं उरलेली जी डाळ आहे प्रत्येकाच्या टोपलं टोपलं घरी द्या. आणि ते देऊ लागले होते म्हणून मी, तुम्ही नव्हतात मी घेऊ लागले म्हणून. नगा म्हणला कोणाचा डाळ झाला. हिसकाटून जे घेतलं महाराज
आणि त्या पोत्यात टाकलं, ते माणसं निघून गेले. माझ्याकडे काय बघता? दान देण्याची काय नाही, माणसाची वृत्तीच राहिली नाही. पण हे दानामध्ये सामर्थ्य आहे, तपामध्ये सामर्थ्य आहे, पण उठाउठी सामर्थ्य नाही. जे संत भेटीमध्ये सामर्थ्य आहे ते उठाउठी सामर्थ्य नाही. म्हणून ऐशे बळ नाही आणि काचे अंगी, तप तीर्थे जगी दानव्रत. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माता. भजन करणारे हे सोपे वाटतात का महाराज? हे सोपे नाहीत भजन, वैष्णव आहेत. यांच्या पायाखालची माती महादेवानं लावावं ज्योतिर्लिंगानं. काय सामर्थ्य असेल यांच्यामध्ये, प्रमाण आहे. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, भावत चालते माझे माझे धावत चालते, माझे माझे धावत चालते, माझे धावत चालते. चरणीचे रज वंदी शुळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांच्या माता. म्हणून अशा भगवत भक्ताच्या असणाऱ्या, अशा महात्म्याच्या असणाऱ्या महाराज भगवान शंकर सुद्धा नमस्कार करतात, पाया करतात त्याला. म्हणजे हे जी स्थिती प्राप्त होत असती ती कशामुळं? संत भेटीमुळं. संत भेटीचं एवढं सामर्थ्य मोठं आहे की सहज आपल्याला या भवसागरातून सुद्धा तरुण नेतात. आपल्याला भवसागर म्हणजे आता हे खूप चिंतनीय विषय आहे, पण आपल्याला या संसार सागरातून तरुण नेण्याचं सामर्थ्य त्या संतांमध्ये. सोपं सांगायचं म्हणजे, म्हणून भवतरावया उत्तम हे नाव, भिजून पाव. या पाण्यामध्ये कदाचित आपले हातपाय भिजण्याची शक्यता आहे, पण या भवसागरातून, या संसार सागरातून, या माया सागरातून तरण्याचं सामर्थ्य संत महात्म्यामध्ये. म्हणून त्या संताची भेट जर झाली तर त्याचे वैष्णवाचे पाय पाहिले तर त्याच्यासारखं समाधान कुठं
सर्वांनी हात वरती करा. बसलेले झोपी गेलेल्याला जागे करा. शेजारी आपले आपले विठोबाय करा हात खाली. म्हणण्याच्या आधीच केले. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिले चरण वैष्णवांचे ऐशे बळ नाही. अनेकांचे अंगी तपतीर्थे जगी दानव्रत,
माणसाच्या जीवनामध्ये जे समाधान पाहिजे ते समाधान प्राप्त कधी होत असतं, भगवंताचे, देवाचे, संताचे पाय पाहिल्याचे नंतर. म्हणजे ज्या स्थितीला जाऊन पोहोचलेला महात्मा असतो त्याच स्थितीला आपण जाऊन पोहोचावं लागतं, तेव्हाच समाधान प्राप्त होतं. 500 पॉवरची गोळी घेतली आणि 500 पॉवरचं डोकं दुखू लागलं, दोघाचं मॅच झाल्याच्या नंतर डोकं शांत होतं. लक्षात घ्या तुम्ही, गोळी काम करत नाही, आपली पॉवर तेवढीच प्रतिकार शक्ती असते म्हणून डोकं शांत होतं. तसं संता तर पॉवर आहेच, आपली सुद्धा त्याला पॉवर जाऊन टेकवावी लागते त्यांच्या चरणावरती, तेव्हा समाधान नावाची गोष्ट प्राप्त होते. माणसाची जी आता ही धावपळ चालू आहे ना सगळी, कशासाठी? दिवसाची रात्र, रात्राची दिवस, वेळ तर संपलीच आहे. हाडाची काढं, रक्ताचं मांस, काय काय करत नाहीत माणसं महाराज. हे सगळं कशासाठी करतात? समाधानासाठी. आणि पाहिजे काय? म्हणून ज्या रस्त्यानं संत महात्मे गेले त्याच मार्गाने आपण जर केलो तर निश्चित समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संताची भेट व्हावी आणि त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण व्हावी म्हणून झालेली सेवा वेदशास्त्रपरायण, हरिभक्तीपरायण वैकुंठवासी नागोराव महाराज यांच्या चरणावरती समर्पित करून, आईवडिलांच्या चरणी समर्पित करून, तुम्ही श्रोते मायबापांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. खरं तर असे गोड माणसं मिळणं भाग्य, परमभाग्याची गोष्ट आहे महाराज. आपल्या जीवनामध्ये असे भाविक आणि भक्त, भाविक असणं, भोळे भाविक असणं फार परम भाग्याचं लक्षण आहे महाराज. म्हणून आमचे अनगेकर भजनी मंडळी, वैजनाथवार, शाहू महाराज, पांचा महाराज सगळे आधी करून सर्व कोणाचा नाम उल्लेख शिल्लक राहिला असेल तर क्षमा असू द्यावी. म्हणून सर्वांचा चरणावरती नतमस्तक होऊन त्या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. खरं तर मी भाग्यवान समजतो, मला तर अजून 2 तास कीर्तन करावं लागेल. असे म्हणणारे असल्यावर काय हो, आणि असे गोड वाजवणारे असल्यावर काय. प्रदीप महाराज, खरंच तुमचं कौतुक करावं थोडं कमी आहे. असे परमार्थामध्ये, आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये आलो याच्या उत्तर अशी प्रगती होत जावी अशीच मी बाबांच्या चरणी प्रार्थना करीन. त्यांच्या सर्व कुटुंबांना, त्यांच्या मुलांना, आधी करून सर्व परिवारांना अशी सद्बुद्धी भगवंत घालो की आपल्या पारमार्थिक दृष्टिकोनातून त्यांची भेट देवाची व्हावं अशी चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण